सळसळत्या रक्ताच्या जिवंत हृदयाच्या शाबूत डोक्याच्या माझ्या तरुण मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लेट्स टॉक विथ प्रवीण या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मागे आपण सॅंग्विन पर्सनॅलिटीबद्दल चर्चा केली, त्यानंतर मेलनकॉलिक पर्सनॅलिटीबद्दल चर्चा केली, फ्लॅग्मॅटिक वर आपण एक एपिसोड तयार केला होता आणि आज आपण कॉलरिक या टाईपबद्दल चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या एक गोष्ट अशी लक्षात आलेली आहे की आपण समोरून हे व्हिडिओ बघितलेले आहेत, खूप आपल्याला आवडलेले आहेत. सगळ्यांनी खूप पॉझिटिव्ह सकारात्मक कॉमेंट्स मला दिलेले आहेत, त्या मी वाचल्यात. मला खूप आनंद झाला. आपण माझा उत्साहही खूप छान वाढवलेला आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. सबस्क्राईब करताना आपल्याला बटन दाबायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल दाबायची आहे. म्हणजे काय होणार की आम्ही जे एपिसोड तयार करतो आहोत ते एपिसोड तात्काळ आपल्याला नोटिफिकेशन येऊन पाहायला मिळतील. तर आज आपण चर्चा करूया कॉलरिक पर्सनॅलिटी बद्दल. कॉलरिक ही जी व्यक्तिमत्व आहे, हे जे व्यक्तिमत्व आहे हे संतोषी असतं, पण आक्रमक, चटकन रागावणारं आणि भावनाप्रधान या प्रकारामध्ये मोडतं. म्हणजे हे लोक टची असतात, यांच्यामध्ये भावनाप्रधानता जास्त आपल्याला दिसून येते. समजा वर्गामध्ये एखादा शिक्षक विद्यार्थ्याला काही बोलला किंवा शिक्षिका विद्यार्थ्याला काही बोलली, तर नुसतं बोललं तरी यांच्या भावना अनावर होतात आणि लगेच हे अश्रू ढाळायला सुरुवात करतात, रडायला लागतात. अस्वस्थपणा यांच्यामध्ये दिसतो. म्हणजे एखादी व्यक्ती बाहेरून आली आणि घरामध्ये बॅग वगैरे ठेवली तर त्याच्या बिहेवियरमध्ये, त्याच्या वर्तणुकीमध्ये आपल्याला एक अस्वस्थता जाणवते. अशी तो असा अस्थिर असतो, अस्वस्थ असतो, नेहमी काहीतरी शोधतोय, काहीतरी चुकल्यासारखं त्याला वाटत असतं. अशाच प्रकारच्या व्यक्तिमत्वामध्ये आक्रमकपणा पण आपल्याला दिसून येतो. म्हणजे एखादी गोष्ट त्याला जर करून घ्यायची असेल तर बोलताना त्याचा आवाज वाढतो आणि जी गोष्ट मनामध्ये आहे ती आक्रमकपणे तो करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे विचार दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतो. एक्साइटेबल भावनातिरेक म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातली इच्छा पूर्ण करायची असते आणि ती पूर्ण करता करता समजा ती होत नसेल असं त्याच्या लक्षात आलं तर तो एक्साइटेबल होऊन खूप आडाओरड करतो, जोरदार ओरडून ते करून घेण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या खूप वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणांची आपल्याला चर्चा करता येईल. हा चेंजेबल पण असतो, चटकन बदलणारा असतो. समजा आपल्याला कोणी आश्वासन दिलं की मी तुमच्यासाठी असं असं करेन आणि काही कालावधी निघून गेल्यानंतर त्या व्यक्तीकडे काही व्यक्ती गेले की ज्यांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, तर ते समोरच्या व्यक्तीला कधी असं म्हणतो, मी कधी म्हटलं होतं असं. एकदम बदलतात, ते चटकन बदलतात. ते समोरच्या व्यक्तीला वाटतं हे तर आपल्याला असं असं म्हटलं होतं पण एकदम आता बदलतात. असे चेंजेबल असतात. आणि याच्यामध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला दिसतं की इम्पल्सिव्ह पण असतात. म्हणजे विचार न करता तीव्रतेने वागणारे असतात. समजा घरामध्ये चर्चा झाली की अरे आपल्याला सहलीला जायचं, बरं का, सहलीला जायचं आहे असं म्हटल्यावर ताबडतोब घरातले मुलं मुली लगेच पटापट बॅगा भरतात, लगेच बाहेर जाऊन लगेच बुटं विकत आणतील, सॉक्स विकत आणतील, टी शर्ट्स आणतील, सगळं आणतील. नंतर वडील त्यांना विचारतात, अरे हे काय सगळं आणलं? अरे तुम्ही म्हटलं सहलीला जायचं. अरे ह्या महिन्यात नाही, आपल्या पुढच्या महिन्यात. अशा भावनातिरेक होऊन ते वस्तूंची खरेदी करून मॉलमध्ये जाऊन करून आणतात. हे जे विचार न करता तीव्रतेने वागणारच हे उत्तम उदाहरण आपल्याला लक्षात येतं. याच्यामध्ये दोन जे प्रकार आहेत, वैशिष्ट्य आहेत, ते ऑप्टिमिस्टिक, आशावादी वृत्ती ही यांच्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्हली पाहायला मिळते. की आलेले जे काळे ढग आहे आयुष्यामध्ये हे कधीतरी निघून जाणार आहे आणि आपल्यावर प्रकाश पडणार आहे. म्हणजे आशावादी दृष्टिकोन हे ठेवणारे असतात. हे पॉझिटिव्ह, हे चांगलं एक लक्षण यांच्यामध्ये आढळतं. आणि हे ऍक्टिव्ह असतात, कुठल्याही गोष्टी करण्यासाठी हे सातत्याने तत्पर असतात, ऍक्टिव्हली काम करत असतात. म्हणजे या दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या जे वैशिष्ट्य आपण पाहिले त्याच्यामध्ये मग टची असेल, रेस्टलेसनेस असेल, अग्रेसिव्हनेस असेल, त्याचबरोबर एक्साइटेबल असेल, चेंजेबल असेल, इम्पल्सिव्ह असेल, ह्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. आणि ह्या दोन ऑप्टिमिस्टिक आणि ऍक्टिव्ह जो पार्ट आहे हे पॉझिटिव्ह आहे. अशा प्रकारे यांचं अनस्टेबल, अस्थिर असं व्यक्तिमत्व आपल्याला ह्या वैशिष्ट्यांमध्ये जाणून येतं. हे कॉलरिक जे पर्सनॅलिटी आहे ही अस्थिर, अनस्टेबल मध्ये मोडते. हा थोडासा याच्यामधले जे गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासल्या. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा, आठवणीने सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जरूर लाईक करा, कॉमेंट्स नक्कीच लिहा. जितक्या तुम्ही जास्त कॉमेंट्स लिहाल तितका माझा उत्साह वाढेल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा. परत मी तुम्हाला भेटेल अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी, मेक अदर्स हॅपी.